जीवन कौशल्य शिक्षण. जीवन कौशल्य शिक्षण म्हणजे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली. आपण प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात जीवनात यश कीर्ती मिळावे असे वाटते. परंतु त्यासाठी आपल्याला योग्य दिशेने प्रयत्न करणे गरजेचे असते. योग्य दिशेने प्रयत्न केल्यानंतरच आपल्याला यश प्राप्त होते. त्याचबरोबर आपल्याला आपली स्वतःची ओळख असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून आपण विविध जीवन कौशल्य आपल्यामध्ये आणली पाहिजेत. जीवन कौशल्य म्हणजे यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग. म्हणून आपणास मी या ठिकाणी अशा एका जीवन कौशल्याची चर्चा करणार आहे, सांगणार आहे. आणि हे कौशल्य म्हणजे स्वची जाणीव, स्वसामर्थ्य. आपल्याला माहिती आहे की कितीतरी थोर विचारवंतांनी याबद्दल आपणास सांगितले आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून मनुष्य आपल्या आयुष्याची वाटचाल करत असताना, मोठी स्वप्ने पाहत असताना नेहमीच स्वतःला ओळखले पाहिजे. प्रत्येकाला आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या क्षमता आहेत, स्वतःच्या क्षमता आहेत, शारीरिक, बौद्धिक व मानसिक क्षमतांची जाणीव असणे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत आपल्याला आपल्यात असलेल्या या विविध प्रकारच्या क्षमतांचं आकलन होत नाही, तोपर्यंत आपल्या देहाची साध्याची आपण निवड करू शकत नाही. हे आपणास माहीत असणे गरजेचे आहे. स्वतःला ओळखणे म्हणजे काय, तर स्वतःमध्ये आपण काय करू शकतो, आपल्याला काय करता येईल, आपली बौद्धिक क्षमता काय आहे, आपली शारीरिक क्षमता काय आहे, इत्यादी गोष्टी हे आपल्याला माहीत असणे गरज आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपला विचार करण्यापेक्षा इतरांचा जास्त विचार करत असतो. आपणास माहीत आहे की जेव्हा दोन व्यक्ती किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात तेव्हा स्वतःबद्दल जास्त चर्चा न करता इतरांच्याबद्दल चर्चा करत असतात आणि त्यामध्ये आपली शक्ती वाया घालवतात. परंतु आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे की जे काय करायचं आहे ते आपणास स्वतः करायचं आहे. दुसऱ्याचा विचार करून दुसरा काय करतोय याचा विचार केला तर आपल्याला आपलं जीवन जगता येत नाही, यशस्वी होता येत नाही. आपणास काय करावयाचं आहे हे ठरवण्यापूर्वी आपणास काय करता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. म्हणजेच स्वतःला ओळखणे गरजेचे आहे. मला जोपर्यंत माझी शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता काय आहे हे तपासून पाहावं लागेल, तरच या ठिकाणी आपल्याला यश प्राप्त होईल. स्वप्न पाहणे वाईट नाही, परंतु ती पूर्ण करण्याची सर्व प्रकारची क्षमता आपल्यात आहे का ते पाहणे आवश्यक आहे. कोणताही निर्णय केवळ भावनेच्या आहारी जाऊन किंवा इतर करतात म्हणून आपणही करायचे, त्यामुळे आपल्याला आपले ध्येय निश्चितपणे गाठता येत नाही. म्हणून आपण अनुकरण करण्यापेक्षा स्वतःचा मार्ग स्वतः निवडा. मग पहा यश आपोआप तुमच्या मागे येईल. जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही, स्वची आपल्याला जाणीव होत नाही, तोपर्यंत यश हे दूरच राहणार. मग ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असोत, आपण आपला मार्ग निवडत असताना आपल्याला ज्या गोष्टी येतात किंवा जे कौशल्य आपल्या अंगी आहे, मग
क्रियाकौशल्य असेल, तुम्हाला अ, चांगल्या प्रकारे वस्तू तयार करता येत असतील किंवा तुम्हाला चांगल्या प्रकारे लेखन करता येत असेल किंवा अन्य तुमच्याकडे ज्या कला असतील त्या कलांची क्षमता जी आहे ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. दुसरं असं की आपण नेहमी बघतो की यशस्वी माणसं जी होतात किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना आपण म्हणतो की ते यशस्वी झालेले आहेत. हे चुकीचं आहे. पैसा हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतोच, तरी परंतु तो मिळवण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करणे गरजेचे असते. काही लोकांना प्रयत्न करूनही अपेक्षित यश प्राप्त होत नाही. म्हणजे ते जे काही करतात त्यामध्ये एक तर त्यांचं ज्ञान कमी पडतं किंवा त्यांच्यामध्ये ते कौशल्य कमी असतं किंवा त्यांना त्या कौशल्याची जाण नसते, स्वतःच्या क्षमता त्यांनी ओळखलेल्या नसतात आणि म्हणून अपयशाला सामोरं जावं लागतं. त्यासाठी आपल्याला आपली स्वतःची जाणीव असणे आवश्यक आहे. आपल्याला प्रथम जीवनात यश मिळवायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे. आपली यशाची व्याख्या ठरवावी लागेल. यश म्हणजे नक्की काय? आपल्याला पैसा मिळवायचा आहे, ठीक आहे, परंतु किती मिळवायचा आहे? खूप शिकायचं आहे म्हणजे किती शिकायचं आहे? खूप काही करायचं आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट, अमुक एक गोष्ट, जसं की एखादा विद्यार्थ्याला आपण पास झाला तरी त्याला यशस्वी झाला म्हणतो, 60% गुण मिळाले तर यशस्वी झाला म्हणतो, 80% गुण मिळाले तर यशस्वी झाला म्हणतो. मग हे 60%, 70%, 80% हे जे आहे हे त्या त्या विद्यार्थ्याची क्षमता असते. 80% त्याला गुण मिळाले म्हणून तो अतिशय यशस्वी आणि 35% मिळाला म्हणून तो यशस्वी असं कधी होत नसतं. तर यशाची व्याख्या, यशाची मर्यादा ही ठरलेली असते प्रत्येकाची आणि तीच आपण ओळखली पाहिजे, निश्चित केली पाहिजे. आपल्या यशाची व्याख्या आपणच केली पाहिजे. म्हणजे की आपल्याला खूप पैसा मिळवायचा आहे का खूप शिकायचं आहे, आपल्यामध्ये असणारे गुण, अवगुण, उणिवा या सर्वांची ओळख आधी करून घेतली पाहिजे आणि मगच आपण आपला मार्ग निवडला पाहिजे. यासाठी आपल्याला यश म्हणजे नक्की काय हे समजलं पाहिजे किंवा आपल्याला यश मिळवायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे हे ठरवलं पाहिजे. एक कायमचं आपण ध्यानात ठेवले पाहिजे की जे काय आपण करतो ते स्वतःच्या समाधानासाठी आणि इतरांच्या सुखासाठी. म्हणजे उदाहरणार्थ मुलांचे शिक्षण, आईवडिलांची सेवा, नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणे, मी जी कामे करतो, आपण जे करतो हे स्वतःसाठीच. जसं की आपल्याला वाटतं की आपल्या मुलांनी शिकावं म्हणून आपण मुलांच्यासाठी कष्ट करतो आणि मुलगा शिकल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं आणि मुलं सुखी होतात. म्हणजे काय की आपण एखादी गोष्ट जी करतो ती स्वतःच्या समाधानासाठी आणि इतरांच्या सुखासाठी हे ध्यानात ठेवलं पाहिजे. परंतु यामध्ये आपण जर काय अयशस्वी झालो तर मात्र आपणच त्याचे खरे धनी होतो, इतर त्यामध्ये होऊ शकत नाही. याची कारणं स्वतःला आपण ओळखलेलं नसतं. जसं की तुम्ही जे काही करता ते स्वतःसाठी करत असता, इतरांना त्याचा काही फरक पडत नाही. अगदी सर्वांना म्हणजे घरातील मुलांना, आईवडिलांना, बायकोला, इतरांना म्हणजे तुम्हाला जर जीवनात आनंददायी यश मिळवायचं असेल तर स्वतःला ओळखा, स्वसामर्थ्याला गवसणी घाला व त्यातून स्वतःचा मार्ग निवडा आणि ध्येयाची वाटचाल करा. आपणास कोणी सांगत असेल तर ते करा, तर ते करण्यापूर्वी आपल्याला जे काम जमेल का, ते काम जमेल का, आपण ते करू शकतो का, आपली पात्रता
आहे का इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. म्हणजेच स्वतःला ओळखा, स्वची जाणीव करून घ्या. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखाल म्हणजे जेव्हा तुम्हाला स्वतःची स्वची जाणीव होईल त्या दिवशीच यशाची खात्री किंवा यश मिळवणे हे सर्वात सोपे होईल. नव्हे ते 100% मिळणारच आहे हे ध्यानात ठेवा आणि त्यासाठी स्वची जाणीव करून घ्या, स्वतःला ओळखा. विनोबा भावेने सुद्धा म्हटलेलं आहे की स्वला ओळखा, स्वतःला